मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवारांनी पैसे वाटप केल्याचा भारतीय जनता पक्षाने गंभीर आरोप केला। मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या भावाने पक्ष कार्यालयामध्ये पैसे वाटप केल्याची माहिती आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर पोलिसांकडून निवडणूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे। तर जवळपास 100 महिलांना कार्यालयामध्ये बोलावून पैसे वाटप केल्याचा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा देखील केलेला आहे। तर त्या भाजपच्या दाव्यानंतर आता पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार यांनी काही महिलांना आपल्या पक्ष कार्यालयामध्ये बोलून या ठिकाणी जे आहे ते पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। त्या संबंधित तक्रार देखील त्यांनी केली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा जमावडा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। एकूणच आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की वरती जो तो कार्यालय दिसतोय त्याच कार्यालयामध्ये जे काही महिलांना या ठिकाणी बोलावून मध्य नागपूरचे जे काँग्रेसचे उमेदवार बंटी बाबा शेळके आहेत त्यांचे भाऊ जे आहेत ते काही महिलांना या ठिकाणी लिफाफ्यामध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय आणि त्याचमुळे जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे ते पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे। काही वेळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण होतं आणि पोलीस आल्यानंतर आता जे आहे ते सुरळीत मतदान प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली असं भाजपच्या पदाधिकाऱ्याचं सांगणं आहे। आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ काय सांगाल, काय घडलं होतं या ठिकाणी नेमकं? हे बघा, ज्यांचं हे ऑफिस आहे ते काँग्रेसचे प्रत्यक्षी हे तर मागच्या 15 दिवसापासून स्टंट करून राहिलेलं आहे। काल आम्हीच पाहिलेलं की ते लहान पोरांना चहा वाटप करत असताना लहान मुलांना प्रचार करायसाठी निघाले। ते कालपर्यंत झालं, पण आज देखील काही महिलांना इथे बोलवून त्यांना पैसे वाटप करण्याचं यांनी षडयंत्र केलं। अर्धा तासापासून हे पैसे वाटप करून राहिले आणि ते हे आचारसंहिता असताना सुद्धा त्यांच्या काँग्रेसचा झेंडा तिथे लागलेला आहे आणि अनेक पैसे त्यांनी इथे बोलवून मतदान काढून राहिलेलं आहे। म्हणजे इथून स्पष्ट दिसून राहिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची सीट काही निघणार नाही, तर आपलं मतदानाला विकणारं समजून राहिले, ते पैसे विकण्याचे करून राहिले। प्रत्यक्षदर्शी किती महिला या ठिकाणी पैसे घेताना आम्ही जवळपास 100 ते 150 महिला इथे पाहिल्या होत्या जे पैसे घेत होते इथे। एकूणच सध्याला जे आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे आणि कार्यालय देखील सध्याला बंद करण्यात आले आहे आणि भाजपचे पदाधिकारी सांगतायत की थोड्याच वेळामध्ये ते सील देखील करण्यात येणार आहे। एकूणच जे आहे ते मध्य नागपूरमध्ये जे आहे ते काँग्रेसचे उमेदवार बंटी बाबा शेळके यांच्या भावाकडून काही महिलांना जे आहे ते पैसे वाटप करत असल्याचा सध्याला आरोप होताना दिसून येत आहे। याची चौकशी आता निवडणूक विभाग आणि पोलिसांकडून केली जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।